आपण बोलत आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2024 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माननीय भाऊसाहेब वाकचौरे हे निवडून आले. चांगल्या मताधिक्याने निवडून आले आणि आधी पण 2009 मध्ये ते ती निवडणूक जिंकलेले होते. मधला काही काळ ते वेगळ्या पक्षांना जाऊन पुन्हा शिवसेनेत आले आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली. निवडणुकीच्या तयारीत असताना किंवा त्या सगळ्या रणधुमाळीमध्ये एखादा उमेदवार जेव्हा त्या मतदारसंघामध्ये प्रचार करत असतो, मी पण जेव्हा केला किंवा इतर जे निवडून गेलेले खासदार असतील त्यांनी केला, तेव्हा ते मतदारांना काही आश्वासनं देत असतात. ते मतदारांना काही गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण आहोत 2024 जुलैमध्ये आणि जूनमध्ये आणि 2024च्या जूनमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला आज 4 जूनला जेव्हा निकाल लागला, खरं 2 वर्ष पूर्ण झाली. आमचा जो वोटिंगचा दिवस होता तो 13 मे होता, मला चांगलंच आठवतं, आणि 4 जूनला निकाल लागला. 4 जून 2026ला त्याला 2 वर्ष पूर्ण झाली. मी खरं वाट बघत होते की खासदार साहेब ह्या निमित्ताने आपण या मतदारसंघात काय काय कामं केलीत किंवा काय काय कामं पाईपलाईन मध्ये आहेत त्याबद्दल सविस्तर बोलतील, सांगतील समाज माध्यमाच्या माध्यमातून किंवा एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एखादं प्रेस इश्यू करून. पण तसं काही झालेलं दिसत नाही. मी 10 दिवस त्याची खरं तर वाट बघत होते, पण तसं काही झालेलं नाही. आणि म्हणून मला कुठेतरी वाटतं की आज ह्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे आणि त्यांनी काय काय गोष्टी त्यावेळेस लोकांना सांगितल्या होत्या आणि त्यापैकी किती पूर्णत्वाला आल्या किंवा काय, ह्याचा थोडासा लेखाजोखा असावा. मी नेहमी म्हणते, मला जे पटतं ते मी सांगते की आमचे एक आणि पहिलीत दुसरीत शिकणारे विद्यार्थी असतात, त्यांचे पण रिपोर्ट कार्ड असतात की त्या विद्यार्थ्यांनी 6 महिन्यामध्ये किती प्रगती केली किंवा 2 वर्षामध्ये किती प्रगती केली, हे आपल्याला त्या रिपोर्ट कार्ड म्हणून दिसतं. 17-18 लाख लोकांचं प्रतिनिधी करणारा खासदार हा काय काम करतो ह्याबद्दल खरं तर त्यांनी स्वतः लेखाजोखा मांडणं हे गरजेचं असतं. पण सातत्याने निवडणुकीमध्ये पण मी ते बोलत आले प्रचाराच्या दरम्यान की एक रिपोर्ट कार्ड प्रत्येक खासदारीने आपल्या लोकांना द्यावं.